अरे ऐसा कोई दुकान पे झाडू मारता इकडे नाका झाडू मारता का बोल ना बियर दे म्हणत होतो एक आणि काल माझ्या वाईला पाणी लागत आहे काय तर त्या दिवशी माहित आहे काही ह्या वय जादूचा भाऊ धूप जादू 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 तेव्हा काय धंदे चालू यांचीवाली सोगाची काय म्हणता भावांना आम्ही चाललेले आहोत घाटांची नाही बे साली आत्ताच तर प्लॅनिंग झाली ती उज्जैनला जायची सामने मग गाडी मोबाईल म्हणून काढायला काढ काढ कुठे BMW डायरेक्ट येऊ मग इतकी पिकअप तर काय म्हणता भावांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या ब्लॉगमध्ये तर आम्हाला आता काय तर आज ब्लॉग काढायचा आहे म्हणजे आता रोजच ब्लॉग काढणं चालू करायचं आहे रोज नाही पण एक दोन डाव तरी हप्त्यातून जेवढे जास्त होईल तेवढे जास्तीत जास्त ब्लॉग काढायचे आहे नाही का म्हणूनच काही कामधंदे नसताना ब्लॉग चालू केलेला आहे आम्ही ना असंच फादीवाला बकचोदीपणा बातलीपणा करत करत काय तर पाहू का होईल तर कालची एक चर्चा दाखवली होती तुम्ही त्या ब्लॉग बी टाकून देतो अजून टाकायचा आहे आज टाकून देईन किंवा उद्या बाकी आजचा ब्लॉग आता सुरू करतो आम्ही आत्ता बाबूच्या घरून निघलो बातलेपणा करून थोडंसं उज्जैनला नाहीत म्हणून आता उज्जैनला येणार नाही आम्ही ती उज्जैनला जाऊन येणार अशी प्लॅनिंग ठरली होती गाडी दाखवून द्या आपली गाडी मोबाईलमध्ये आहे ना हे बस स्टॉपवर घेऊन जाऊ हे बस स्टॉपवर गॅरेज नाही पेट्रोल पंपावर घेऊन जाऊ पेट्रोल पंपावर ठेवून द्यायला लागते तिथून गॅरेज म्हणून गाडी काढायला लागते आहे का नाही भावा बरोबर ना पकड भावा यशले कटिंग करायची आहे म्हणते ती असली मायल्यापाशी सोडून देतो आम्ही मायल्यापाशी कटिंग करतो चालला बसटावर पुरी वाले आम्ही तिचा नंबर तिचा या चालला बसटावर पुरी वाले लका आज कशी का आम्हाला गाड़ी भेटून गेली तू तो मेरे पापा जी जो है वो शादी को बाहर गाँव गए हैं वो कार से गाड़ी इसलिए गाड़ी मिल गई है आज गाड़ी मिली तो अभी गाँव गर्म करने को जाएंगे आज तो मौसम भी थोड़ा सा बेईमान हो चुका है भाई लोग सारखना दुबई आपल्या सोबत रेस लावताय पजा ह्या जाऊ दे आता हे काम रस्त्यानं मोठे गाठी असं नाही बोलतात आपले आता रोड बना के पूरे रोड का पैसा ले रहे काही तुझे गाड़ी में देख सकते हो माल है वातावरण लय बिगड़ू ना पण बवाल है पर हमने गाड़ी तुम्हारे वो गाड़ी नहीं दिखाई तो क्या कांड हो जाता था थोडा चालवते का भगवते का जाऊ ना उद्या आमच्या घाटांनी ती वाघाडी नदी जहाज चालत होते पहिले आता हे पूल म्हटलं का उठून जहाज चालत नाही तुम्हाला दाखवत होतो पण ते दाखवायच्या लायक किती नाही इथं पाणी लागला भयानक जोऱ्यानं भावा भयानक लागला पाणी भावा तुम्ही गाडी कुठे टाकून जा स्पॉटवर भाऊन गाडी लावून दिली सीधी स्पॉटवर इकडं काय तर छतच्या खाली लगाई था हमारे को जैसे निकल रहे थे बारिश का मौसम है बारिश लग सकती है और बहुत ही लग गई जोर से ये पनूत है इसकी कटिंग होने को जा आप सब देख सकते हो गाइस पाऊस येता इकडं इकडे येत आहे घाटीवर चालू न होतं आतापर्यंत आहे का नाही रे भावा आता पाऊस येत आहे का म्हणजे येत आहे पाऊस येत आहे ही पनूत आहे ही पनूत
ट्रॅक्टर वल्ला होते इकडे लावून दिला सावलीत म्हणतात झाडाखाली. हे काय इकडे पुरी रस्त्याची मान टाकली भावा. इकडं जाताना पुरी टाकली इकडे रस्त्याची. जेव्हा दाखवू का तुम्हाला पुरी टाकली रस्त्याची. काय सांगू तुम्हाला पुरी जाऊन टाकली विमान. अभी क्या है तो बारिश रुकने की राह देखेंगे. मला अब क्या है तो बारिश थांबने की राह देखेंगे. बारिश थांबली आम्ही ब्लॉग चालू करतो. मग इले कटिंग करायला जायचं. इले सोडून देतो आम्ही तिकडं. माहिली कोणचा नाव ना माहित भावा तिचं. दिसतात आम्ही कटिंग करायचं. रुक गई है. चलो इसके मंजिल की तरफ जाएंगे. इसका नंबर लगा देंगे. चलो मंजिल की ओर. और आप भी चलो हम भी चलते. पाणी येतं काय भावा तरी वल्ले तर होतोच म्हणा. काय वल्ले झालं हात दुखत आहे. हात भावा जाऊ दे नाही तर. काय म्हणता भावांनो. आता ह्या हातात मोबाईल होता आता ह्या हातात आहे. काहून ते हात तुटला. मी काही रोबोट होय नाही. काय म्हणते हिचीवाली मंजिल मोठ्या बिल्डिंग मध्ये. इथं मंजिल बंद आहे हिची. हो रे. कोणतं दुकान वगैरे कशी करेन मी तू पहिले. काय म्हणते भावा. काय नाही भावा. त्याचा नंबर पाहू काय तर पोझिशन गेले सोडून देऊ. चला. आपण जाऊ वापिस. चलो फिर हम जाने वाले अभी बुर्ज खलीफा. पार्टी मीटिंग कर रहे ना. नहीं क्या सावन का महीना है. उज्जैन जाना है. उज्जैन जा रहे भाई हम रात को 6 बजे. अरे मामा भी आ रहे साथ में. आप देख सकते हो पेपर पढ़ रहे. तो आप भी पेपर क्यों पढ़ रहे हैं मालूम है क्या आप लोगों को. ओ कुछ बारिश का मौसम है. हाँ इसलिए बारिश का मजा ले रहे हैं उन्हों. बाढ़ आ सकती है उधर कहीं भी कभी भी. इसीलिए वो पेपर पढ़ रहे. इधर बहुत गर्दी है बोलना. इधर का नजारा देखो बोलना. आप लोग नजारा देख सकते हो. पूरी घाटांची दलंदरी झाली. पहिले कटी हा थोबाडा बघून घेतो. किती वेळ लागते म्हणताय. दोन नंबर आहे. घेऊन घे ना. कसं करायचं भावा. पाणी येत आहे. आम्ही चाललो बियर शॉपीवर. ओम झुंगरे रिस्टार त्या भाऊकडं. अरे ऐसा कोण दुकान झाडू मारता येईल ना. झाडू मारता बोल ना. बियर दे म्हणत होतो एक फुकटात. आमचा ओम भाई रिस्टार बियर शॉपी आहे आमच्या ओम भाऊची. कामाले ब्रो. भाऊ बिग फॅन भाऊ. भाऊचा आपण सत्कार करू. बियर हातात घेऊन बियर गेला हातात द्यायला सत्कार करू ना. घ्यान भाऊ बियर गियर घ्यान भाऊ काही ना काही. काय ते बिराचं पे लागणार कुठे चालू. आमच्या सोबत कुठं आहे तो तिचं कटिंग करायला आला. एवढं मुंबईत अहो इथची साफसफाई चालू आहे. कोणाला माणूस लागला तर ओम भाऊ रिस्टार इथं आहे. पुष्पाच करायची. आपला रोजदार सांगून दे भाऊ. राहू द्या म्हणते. हो 5 बोट दाखवले कुठून चालू करा आणलं बे. ब्लॉग चालू आहे घराकडं. आम्ही आलतो याची कटिंग बिटिंग तिकडे टाकाली. सर्व्हिसिंग करायला आलतो आम्ही. मला वाट पाहिजे म्हणतात. शिवाय रावलं दम किती जाईल. निघले खूप. बियर गियर पेता का तुम्ही पाहून घ्या. कोणची पेता. थंड आहे. येतो ना
आंबट डक वास मारता. इकडे काहीच गाईच लागू नाही महिना इथे येले आणि इकडे कचऱ्याच्या गाडीवर 15-16 तिकीट झाला फुकट्याचा खर्रा खाल्ला ईशानं येणे बी खाल्ला म्हणजे. तर आम्ही भावा इथून चाललो आता. तिनं काही कटिंग केली नाही. गर्दी भायनं काय उसका नंबर लगा चुके हम. नंबर लावून आता आम्ही गावात. तो म्हणे 1 घंट्यानंतर आता आम्हाला विचार येत आहे का येऊ मग. आता आम्ही चाललो आमच्या भावाची भेटायची आम्ही चाललो आता हवेलीवर हवेलीवर. राणाजी की. बस रे राणाजी की हवेली. बस बे बसनं गाडी उडवतो शेती. तर बाकी ब्लॉग आपण आता डायरेक्ट कंटिन्यू करू सायंकाळी भावांनो. सायंकाळी रात्री नाही तर 4-5 वाजता नंतर आता ब्लॉग कंटिन्यू करू. सिद्ध भाऊ लोकाले भेटन आणि मग गेले सोडून देतो डबल इथं. अजून धक्का येता भावा मुद्दा आला आहे बा. लग चुकी आहे धीरे धीरे से. पाणी जर नाही आला असता तर आम्ही तुम्हाला सांगत होतो मग काय तो अभी मिलते हैं आपको. गाईच भायनच पाणी लागतं गाई. राजा आणि बताव का तुम्हारे हाय गाई गाई 2 भालं दिसते गाई. हवेली पाहिजे का तुम्ही ना पाहिजे बघा, गाई रस्त्याची कुठे म्हणायचं टाकला. गाडीवाला अगर ते कचरा निकल माझ्या भाईला पाणी लागत आहे म्हणजे काय तर त्या दिवशी माहिती आहे का एका पुष्टीसोबत छेडखानी करत होता म्हणलं. गाडीवाला हो का उलटा गेला का मग चिंपाना ते दोघं जण होते पाहत होते चालली. काय दाखवाय बस बरोबर राहतो. बन म्हणते गाडी बसमध्ये. हम खतरनाक दिसते असं पाहिजे. काय म्हणते मद्दाक तो भावांना आता तू जिम मारून घेतो म्हणलं.